नमस्कार. मी सोनाजी हरिश्चंद्र पाटील, राहणार टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी सध्या एका प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पिग्मी कलेक्शन करतो. तर आता हे दंडम पिक्चरची माहिती मला एक आमचे जे डायरेक्टर आहेत श्री सत्तू सर यांच्या एका टेंभुर्णीतल्या मित्रांनी मला दिली, की नंबर दिला त्यांचा मला, की असा असा एक पिक्चर निघतोय, त्यात तुझ्या हाईटचे किंवा तुझ्या बॉडीचे मुलं लागणार आहेत त्यांना भरपूर. ठीक आहे म्हणलं, मी करतो सरांना फोन. मग मी सरांना फोन लावला. सरांना फोन लावत असताना गाडी चालवत होतो. सरांना फोन लावला. सरांना म्हणलं, सर असं असं मला नंबर दिला तुमच्या मित्राने, माझे फोटो पाठवू का? सर म्हणले ठीक आहे, फोटो पाठवून द्या तुमचे. मग मी 4-5 फोटो मी सरांना पाठवून दिले. नंतर आता मला तर धाकधूक होती मनात, मला गाडी पण नीट चालवली नाही, सिलेक्शन होते का नाही. पिक्चर पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून पिक्चरची आवड आणि पिक्चरमध्ये काम करण्याची तीव्र इच्छा. पण मला वाटत होतं कुठं ना कुठं, कधी ना कधी माझ्या हाईटनुसार, माझ्या बॉडीनुसार मला कुठल्या ना कुठल्या पिक्चरमध्ये छोटासा जर रोल मिळाला किंवा मिळेल हे मला सारखं वाटत होतं. तर एक तासाने लगेच सरांचा फोन आला मला मागे, की मी एक फोटो चांगले आहेत, मी तुम्हाला एक डायलॉग देतो. मग आमच्या टीमला जो सगळ्यांना डायलॉग दिला तो मला दिलेला डायलॉग. तो डायलॉग सरांनी सांगितलं तुम्ही ऑनलाईन पाठवा. व्हॉट्सअपला सरांना पाठवला मी डायलॉग तो करून. पुन्हा अजून धाकधूक होतंय का नाही सिलेक्शन. पुन्हा अजून संध्याकाळी सरांचा फोन आला, कॉंग्रॅच्युलेशन म्हणले, तुमचं दंडम चित्रपटासाठी सिलेक्शन झालेलं आहे. तेव्हा कुठं जीव भांड्यात पडल्यासारखं झालं माझं. मग नंतर सर म्हणले आपलं एक दंडम ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्हाला ॲड करतो, तिथून पुढची सगळी माहिती मिळेल. ठीक आहे. पण आता सध्या आम्ही पैठणमध्ये आहोत. पैठणमध्ये का तर सरांनी एक वर्कशॉप घेतलं होतं आमचं. ते खरंच बाबा ह्यांनी जो आपल्याला व्हिडिओ जो पाठवले ते खरंच त्याच्याला एक आहेत का, खरंच तसे आहेत का, ते प्रॅक्टिस करून केलेलं आहे. तुमच्यात काय समक्ष सरांना पाहायचं होतं आम्हाला, की आमच्यात काय स्किल आहे ते. त्यासाठी एक सरांनी पैठणमध्ये संतपीठ येथे एक 15 दिवसाचं वर्कशॉप ठेवलं. वर्कशॉप ह्याच्यासाठी ठेवलं की आमच्या मनात जे चित्रपटाविषयी जे काही विचार जे काय आहेत किंवा सरांना आमच्याकडून काय पाहिजे, सरांना आमच्याकडून आउटपुट काय पाहिजे ते सरांना बघायचं होतं. त्यासाठी हे 15 दिवसाचं वर्कशॉप पैठण येथे घेतलं होतं. पैठण येथे ज्ञानपीठ म्हणून मोठे संत ज्ञानेश्वराचे एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये आम्हाला दररोज कराटे, अजून स्टंट, बरेच वॉर्मअप सगळे घ्यायचे, ॲक्शन करून घेतले. बरेचसे असे आमच्या मनात जे प्रश्नांची जे उत्तर होती ते उत्तर आम्हाला इथं वर्कशॉपमध्ये येऊन मिळाले ते आम्हाला. तर दंडम या चित्रपटासाठी जे लोक जे इथं ॲक्टर्स किंवा जे लोक आलेत ते जवळजवळ आमचं एक 28-30 हजार मुलांमधून आमचं सिलेक्शन झालं. हे आमचं सौभाग्य आहे. आता श्री सत्तू सरांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, नक्कीच आम्ही त्याला पात्र ठरू असं सरांना सांगतो. आणि मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो की दंडम हा चित्रपट असा आहे, तो एकदम फाडू पिक्चर आहे. ॲक्शन, ड्रामा, एक 4-5 भाषेत एकदम रिलीज होणारा पिक्चर आहे. याच्या अगोदर 6K कॅमेऱ्याने कुठलं शूटिंग झालेलं नाही आहे मराठी पिक्चरचं. तो खूप दुर्मिळ कॅमेरा आहे, दुर्मिळ असं ठिकाणी वापरला जातो. त्यांनी हे शूटिंग होणार आहे. तर तुम्हाला तिची उत्सुकता लागलेलीच असेल, आम्हाला भरपूर लागलेली उत्सुकता. दंडम हा चित्रपट अवश्य तुम्ही पहा. रिलीज झाल्यानंतर एक नंबर पिक्चर आहे.